वास्तव बातमी। सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे बाधित पूरग्रस्त शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने देण्यात येणारे किट वाटप करण्यासाठी राज्याचे ग्रामविकास, पर्यटन व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे हे माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता पत्रकारांनी त्यांना मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी नुकत्याच केलेल्या 96 लाख बोगस मतदार यादीतील नावांबाबत केलेल्या वक्तव्याबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे राज्याचं राजकारण वेगळ्या वळणावर आहे असं जे वक्तव्य केलं। याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले असता नामदार जयकुमार गोरे यांनी मनसेचे राज ठाकरे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची खिल्ली उडवली व काय म्हणाले ते पाहूयात। राज ठाकरे म्हणतायत की 96 लाख मतं बोगस होती, अगोदर तुम्ही निवडणुका घेऊन दाखवा असं चॅलेंज, निवडणुका घेऊन दाखवा स्थानिक स्वराज्य संस्था। 96 लाख मतं बोगस आहेत म्हणून त्यांचं आव्हान दिले त्यांनी सरकारला। काय ज्यांनी याद्याच पहिल्यांदा बघितलं त्यांना कसं कळालं हेच मला कळेना। मुळात याद्या वाचल्या पाहिजेत, बघितल्या पाहिजेत, याद्या मध्ये मतदान किती आहे, कुणाचं आहे हे तपासलं पाहिजे। ज्यांनी याद्याच आज पहिल्यांदा बघितल्या असतील त्यांनी या विषयावर चर्चा करणं काय मला उचित वाटत नाही। आणि संजय राऊत म्हणतायत की आम्ही मोर्चा काढू, विरोधी पक्ष आता रस्त्यावर उतरावं लागेल। आता हातात काय राहिलं नाही, जनता आपल्या सोबत नाही, निवडणुकीमध्ये पराभव होणार आहे निश्चित आहे आणि याची खात्री पटल्यामुळं आता निवडणुकीपासून पळायचं आणि आपलं खापर निवडणुकीच्या आधीच मतदार यादी फोडायचं। आतापर्यंत ईव्हीएम होतं, आता मतदार यादी आलेलं आहे, पुन्हा आणखी कशावर तरी येणार आहे। त्यामुळं हे अस्वस्थ झालेली, जनाधार गमावलेली नेते आहेत, ते स्वतःच्या पराभवाबद्दल अस्वस्थ आहेत। ठाकरे एकत्र आले तरी काय उपयोग होणार नाही मुंबई महानगर? मला नाही वाटत काय उपयोग होईल। आणि मग एकत्र येऊन लढाई जर जिंकू शकत असते तर मग अशा गोष्टी करायचं काही कारणच नाही ना। उदय सामंत म्हणतात की आम्हाला महायुतीमधनंच लढायची इच्छा आहे, मात्र तुम्ही असं तर आमचं धनुष्यबाण आहे असं उदय सामंत म्हणतात। मुळात आम्ही सगळेजण महायुतीतनं लढण्याचा आमचा संकल्प आहे। ज्या ठिकाणी महायुती होणार नाही त्या ठिकाणी आम्ही वेगळे लढू, परंतु आम्ही आफ्टर निवडणूक आणि बिफोर निवडणूक दोन्ही वेळा आम्ही एकत्र येऊन काम करू। पराभवासाठी आता मतदार यादीचं नवं कारण शोधलं, याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं? पण मुळात मतदार यादी वाचल्यावर कळेल ना मतदार आज जास्त आहेत का कमी आहेत। आपलेच 3 आमदार ज्या पद्धतीचे सांगत होते की आम्ही इतके बोगस मतं आणली, इतके हे आणले, हे त्यांचे बोगस मतं आणली नाही म्हटले। माझ्या मतदारसंघातली मुंबईत राहणारी 20,000 25,000 मतं आहेत। प्रत्येकाच्या मतदारसंघामध्ये कोकणातली लोकांना पुण्या मुंबईमध्ये मतदान आहे। याही मतदारसंघातली काही लोक पुण्या मुंबईमध्ये राहतात, ते मताला आणणं याच्यात काय गैर आहे? आणि काय माहिती नाही का? त्याचा गैरअर्थ हे सगळं माहिती आहे ना? नाही, जाणीवपूर्वक गैरअर्थ काढलाय, घेतला नाही। जाणीवपूर्वक गैरअर्थ काढला पराभव आता महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।